नमस्कार मंडळी, चला आज अशा मस्त कुरकुरीत अशा घरच्या घरीच खारी बनवणार आहे मी ही पहिल्यांदाच बनवत आहे आणि मी जर परफेक्ट माझ्याकडून झाली तरच मी व्हिडिओ टाकत असते, नाही तर मी टाकत नाही. पण अगदी छान आणि सुंदर चविष्ट खारी तयार झालेली आहे. ती कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी त्यासाठी घेतलेला आहे 2 वाटी मैदा घेतला आहे आणि त्याच्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल सगळ्या मैद्याला लावून घ्यायचं, अगदी एकजीव झालं पाहिजे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाका आणि थोडासा तुम्हाला ओवा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. आम्हाला नाही आवडत त्याच्यामुळं मी नाही टाकलेला ओवा आणि सगळं तेल लावून घेतलेलं आहे मैद्याला. अगदी छान असं लावून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी आपलं नॉर्मल पाण्याने अगदी थोडं थोडं पाणी करून मळून घ्यायचं. जास्त पातळही नाही मळायचं, जास्त घट्टही नाही मळायचं, नॉर्मल मळवा. इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे. 1-5 मिनटं आपण त्याला झाकण ठेवून देणार आहोत भिजवण्यासाठी. तोपर्यंत आपण त्याला लावण्यासाठी इकडं मी साठा बनवून घेत आहे. इथे समप्रमाणात घ्यायचं. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं तर 2 चमचे तूप घ्यायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. अगदी छान आपला इथे साठा अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो. हे बघा, त्याला लावण्यासाठी करायचं असतो. छान होतं आणि त्यानंतर आपल्या इथे पीठ पण भिजलेलं आहे. आता आपण ते बघणार आहोत. अगदी छान भिजलेलं आहे, फुगले बघा छान. तर आता त्याचे आपण छोटे छोटे बॉल करून घेणार आहे मी. आपल्याला जेवढ्या लेयर पाहिजे आहे तेवढ्या आपण पोळ्या लाटायच्या आहे. समजा तुम्हाला 5 पाहिजे, 6 पाहिजे लेयर, तेवढ्या पोळ्या लाटायच्या. इथे मी 5 लेयरचं करणार आहे. इथे मी 5 पोळ्या लाटणार आहे आणि मग त्याची आपण 5 लेयर पडतात खारीचे. इथे मी सगळ्या पोळ्या लाटून घेते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ किंवा रेसिपी जर आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगत जा कशा वाटतात. मी पण काही कसली भारी स्वयंपाक शिकलेली नाही आहे. मला जसं येते मी तसंच करते आणि मीही पहिल्यांदा ट्राय करते. जमलं तर ठीक, नाही तर मी दुसऱ्यांदा परत ट्राय करते. तसे तुम्हीच करा, तुम्ही तसंच करा. हे बघा, मी सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. त्याला इथे साठा लावून घ्यायचं. सगळ्या पोळ्यांना साठा लावला आहे मी. इथे मी आधी पहिल्या पोळीला साठा लावते, त्यानंतर त्याच्यावर दुसरी पोळी लाटायची, दुसरी पोळी टाकायची आणि दुसरी पोळी टाकून दिली की आपण मग दुसरीला साठा लावायचा, त्यानंतर तिसरी टाकायची. असं सर्व एक एक याच्यावर साठा लावून घ्यायचा आणि अगदी छान अशी आपली खारी तयार होती. आपण जेवढ्या पोळ्या टाकतो तेवढ्या लेयर होत्यात आणि छान खुसखुशीत आपली खारी तयार होती. सोडा वगैरे टाकण्याची गरज पडत नाही. अगदी छान होती कुरकुरीत. इथे मी सगळ्या पोळ्या लाटून घेत आहे आणि करून घेते. तुम्ही बघा, जसं मी केलं तसंच तुम्ही देखील करा. इथे मी सगळ्या पोळ्या करून घेते. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतील हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा का कसे वाटतात. इथे बघा, मी आता सगळ्या पोळ्या झालेल्या आहे आपल्या. आता आपण त्याला घडी मारणार आहोत त्याची. अगदी छान अशी एकसारखी मारायची, जेणेकरून आपले छान लाटता आलं पाहिजे. इकडून आणि इकडून अशी घडी मारायची. त्यानंतर परत ह्या साईडने पण घडी मारून घ्यायची. जसं मी करते तसंच तुम्ही करून पहा. पहिल्या वेळेस चुकलं तर काही हरकत नाही, पण दुसऱ्या वेळेस नक्की तुम्हाला खारी जमेल याची मला गॅरंटी आहे. मी देखील तसंच करते. चुकलं तरीही मी परत करते, त्याच्यामुळे मला जमतं. हे बघा, आता अशी घडी मारून घ्यायची आणि आता आपण त्याला लाटून घेणार आहोत. असं चौकोनीच लाटायचं, जेणेकरून आपल्याला चौकोनी खाऱ्या पाडता येते आणि गोल करायचं नाही. इथे मी लाटून घेत आहे. आपली थोडीशी पातळ लाटायची, लय जाडसर पण लाटायची नाही. दोन्ही पण हे करा. जास्त जाड ठेवू नका, जास्त पातळ पण करू नका. त्याच्यामुळे जास्त जाड ठेवली तर खारी आतून कच्ची राहते. आतून ती जास्त शिजली जात नाही, त्याच्यामुळे ती कच्ची लागन, तुम्हाला चवदार लागणार नाही. त्याच्यामुळे थोडीशी पातळ आणि थोडीशी जाड अशी लाटा. आणि इथे मी कटिंग करून घेत आहे. अगदी छान अशी लाटून घेऊन माझी कटिंग करते मी. आणि आपली बघा खारीची कटिंग केलेली आहे मी. छान अशी खारी घेतलेली आहे. आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आता मी तळून घेणार आहे त्याला. मंद आचेवर तळायचं. मेन पॉईंट खारी ही मंद आचेवर तळायची, जेणेकरून आतला भाग देखील तळला गेला पाहिजे. नाहीतर आतून कच्ची राहते, वरून फक्त होते आणि आतून कच्चीच राहते. असं करू नका. मोठ्या गॅसवर मंद आचेवरच करा तुम्ही. आणि मी देखील तसंच केलेलं आहे. मी 1-2 खारी मोठ्या गॅसवर केली होती, माझी आतून ती कच्ची आणि नरम पडली. मोठ्या आचेवर करू नका, मंद आचेवरच करा. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण मंद आचेवरच करा. अगदी छान होते.
इथे मी सगळ्या तळून घेत आहे बघा. आता हळूहळू ती व्हायला लागले. लेयर देखील बघा तुम्ही अगदी छान फुगलेली आहे. एकदम छान असे फुलून आलेले आहेत. लेयर देखील खूप साऱ्या पडलेल्या आहेत बघा. इथे आपली खारी तयार झालेली आहे. आता मी सगळ्या खाऱ्या काढून घेते आणि तुम्हाला दाखवते देखील मी कशी झालेली आहे. बघा एक दाखवते मी, किती सुंदर बघा, किती छान अशी कुरकुरी अशी खारी तयार झालेली आहे आपली. मी पहिल्यांदाच ट्राय केली. हे बघा मस्त आवाज देखील पहा तुम्ही तिचा कसा आहे. हे बघा मी पुन्हा एकदा दाखवते. एवढ्या खाऱ्या झालेल्या आहेत माझ्या 2 वाटीच्या मैद्यामध्ये. मी त्यातलं काही पीठ साईडला ठेवलेलं आहे. आम्हाला पॅटीस देखील करायचं आहे त्याच्यापासून, त्याच्यामुळे मी थोडं साईडला ठेवलेलं आहे. बघा अगदी छान अशी कुरकुरी खारी तयार झाली आहे. तुम्ही आवडल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये